हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे 29 सप्टेंबर. आज गणपतीचा तिसरा दिवस आहे आणि आज अभिषेक पण केला आहे घरी, तर गणपतीच्या इथे. तर ते थोडंसं क्लिप तुमच्यासोबत शेअर करते. अगोदर आपल्या तांबडात पाणी सोडतं कार्तिक जरा सकलता महागणपती देवता प्रियताम ओम भूर्भुवः महागणपती देवता भीमा अप्पा विजय करतो. आपल्या तुळशीचं पान आहे का एखादं असेल तर द्या. महाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु महागणपती देवताभ्यो नमः. ओम गणानां त्वां गणपती विनियोगा ओम भूर्भुवः. या कलशात जर असा हात ठेवायचा. कलशाच्या मुखी विष्णू कंठेरुद्ध समासिता मुलेसुद्धा ब्रह्माजमाता ओक्षुसागरा सप्त वसुंधरा प्रिय सामतर गंगेतिका ज्ञानशी सर्वं जगदं त्वत्तोया सर्वं जगदं प्रत्येकं भूमी आपोचत्वा हरिवाग्पदान्तं गुणत्रयातीतं देहत्रयातं कालत्रयातीतं त्वं योगिनहन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इंद्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यस्तं चंद्रमास्तं ब्रह्मोर्वासुरं गणाधिपुरां बालकत्रं अधिदृष्टं तारे. आणि आता जाऊया आपण किचनमध्ये. आज बघू बाप्पासाठी कोणता नैवेद्य बनवणार आहे, तर त्याची तयारी करायला घेऊया. ते मी कोबीची भाजी आणि वालीची भाजी साफ करून ठेवलेली आहे, तर आता ती बनवायला घेते. आज प्रसादासाठी या भाज्या बनवायच्या आहेत आणि बाकीचं जेवण पण आहेच, तर ते आता मी बनवायला सुरुवात केली आहे भाजी. तर आता ती बनवून घेते अगोदर. कालचाच व्हिडिओ मी आज इथे कंटिन्यू करते. काल नंतर व्हिडिओ नाही बनवला, कारण नंतर खूप घाई झाली. गॅस बंद झालेला आमचा, थोड्या वेळासाठी बंद केलेला होता, काम चालू होतं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मग व्हिडिओ बनवायचा राहून गेला. तर आज आहे 30 ऑगस्ट आणि आज देवबाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी आम्ही आमरसपुरी केली आहे आणि बाकीचं जेवण आहे. तर मी इथे पुऱ्या चालू आहेत बनवायच्या आणि मी इथे बटाट्याची कापं बनवते. तर ते आता बनवून घेतो आणि नंतर मग देवबाप्पाला प्रसाद दाखवायचा आहे. तर आज पण काही जास्त व्हिडिओ शूट केला नाही आहे, हे थोडंसं फक्त मी शूटिंग केलेलं ते ह्याच व्हिडिओमध्ये ॲड केलेलं आहे. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. आणि उद्या आपण एक नवीन व्हिडिओ बनवूया विसर्जनाचा. तो मात्र पूर्ण दिवसाचा व्हिडिओ बनवेन मी, काय काय दिवसभर करतोय ते, आणि तो व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका.